नमस्कार मित्रांनो, तुम्ही राज्य शासकीय सेवेत जर कर्मचारी म्हणून काम करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. विनंती एकच आहे की कृपया आपण व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा. चला तर मग आपण आपल्या आता व्हिडिओकडे जाऊयात. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. खरं तर सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या गणवेशेच्या वित्तीय मर्यादेमध्ये सुधारणा करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वाचा JR निर्गमित करण्यात आलेला आहे. हा निर्णय नेमका काय आहे ते आपण आता बघूयात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरवण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. दरम्यान हीच बाब विचारात घेता आता एक JR निर्गमित करण्यात आलेला आहे. या JR नुसार सामान्य प्रशासन विभागातील जे कर्मचारी त्यांना 2 वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण 3 गणवेश शासन निर्णयात नमूद केलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहेत. त्यामुळे या अधिपत्याखालील सह्याद्री व नंदगिरी अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश या निकषांवर ठरवण्यात आली आहे. 2 वर्षात एकदा देण्यात येणाऱ्या या भत्त्याचा लाभ सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य बटलर, भांडारपाल, बटलर, खानसामा, किचन हेल्पर, स्टोअरमॅन आणि शिपाई यांचा सुद्धा समावेश आहे. व्यवस्थापकाचा सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी प्रति गणवेश 9,000 रुपये इतका ठरवण्यात आला आहे. सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य बटलर, भांडारपाल यांचा सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी प्रति गणवेश 8,450 रुपये इतका ठरवण्यात आला. बटलर सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी प्रति गणवेश 5,850 रुपये इतका करण्यात आला आहे. खानसामाचा सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी प्रति गणवेश 5,200 रुपये इतका करण्यात आला. किचन हेल्पर, स्टोअरमन आणि शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश भत्ता प्रति कर्मचारी प्रति गणवेश 3,900 रुपये इतका ठरवण्यात आलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.